आज मी आपल्याला बँक ऑफ बरोडामध्ये स्पोर्ट्स कोट्यामधून क्लेरिकलची जी ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे त्याबद्दल माहिती देणार आहे। ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे याच्यामध्ये 30 वॅकन्सीज आलेल्या आहेत। अनेक वर्षानंतर ह्या बँक ऑफ बरोडाने या वॅकन्सीज काढलेल्या आहेत। त्याच्यामध्ये क्रिकेटसाठी, टेबल टेनिस, कबड्डी, फुटबॉल प्लेयर अशा विविध प्रकारच्या खेळासाठी प्राधान्य देण्यासाठी बँक ऑफ बरोडा ही जाहिरात काढलेली आहे। मी ह्याच्यामध्ये जे विश्लेषण आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती वॅकन्सीज आहे म्हणजे खास करून मुंबईला, दिल्लीला, चेन्नईला याचं मी तुम्हाला विस्तारमध्ये माहिती देणार आहे। माझी एवढी विनंती आहे की या जाहिरातीच्या नंतर जे कोणी इलिजिबल कॅन्डिडेट असतील ज्यांनी स्टेट लेवलला, युनिव्हर्सिटी लेवलला या शाळेमध्ये या स्कूलमध्ये जर या प्रकारे रिप्रेझेंटेशन दिलं असेल या खेळामध्ये तर नक्कीच तुम्ही फॉर्म भरा। आणि इथे रिटन टेस्ट नाही आहे, ग्राउंड सिलेक्शन आहे। त्यानंतर ग्राउंड सिलेक्शन नंतर त्यांची मुलाखत होईल आणि म्हणजे फिटनेस वगैरे हा प्रकार होणारच तुमचा, जसं फिटनेस असते ग्राउंड सिलेक्शन आणि नंतर इंटरव्ह्यू आणि त्यानंतर फायनल सिलेक्शनची यादी तयार केली जाईल। मात्र ही एक सुवर्ण संधी आहे बँकेमध्ये येण्यासाठी, स्पोर्ट्स लोकांना प्राधान्य देण्यासाठी बँक ऑफ बरोडाने जो पुढाकार घेतलेला आहे यासाठी तुम्ही सर्वांनी जर इलिजिबल असाल तर तुम्ही हा फॉर्म नक्कीच भरावं। आता ह्या वॅकन्सीजमध्ये तुम्ही जर बघितलं तर एकूण 30 वॅकन्सीज आहेत। म्हणजे या जर वॅकन्सी बघितलं तर 30 वॅकन्सी याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि 30 वॅकन्सीजमध्ये जर तुम्हाला अप्लाय करताना स्पोर्ट्समध्ये तुम्ही या प्रकारे त्यांनी क्रायटेरिया ठेवलेले आहे की जर तुम्ही क्रिकेटचा बघत असाल तर दिल्लीमध्ये मेल कॅन्डिडेटसाठी पुरुषांसाठी 4 जागा आहेत आणि क्रिकेटमध्ये मुंबईसाठी 5 जागा आहेत। त्याप्रमाणे कबड्डीसाठी पुरुषांसाठी म्हणजे मुलांसाठी 6 आहेत, महिलांसाठी 5 जागा आहेत, म्हणजे एकूण 11 जागा आहेत। ओके, टेबल टेनिसमध्ये चेन्नईला 1 जागा आहे। ओके, फिमेलसाठी काही नाही आहे पण ते चेन्नईला आहे। टेबल टेनिस जर तुम्हाला मुंबईसाठी पाहिजे असेल तर महिलांसाठी 1 जागा उपलब्ध आहे आणि त्यानंतर फुटबॉलमध्ये तुम्ही 8 जागा इथे तुम्हाला अवेलेबल आहेत। म्हणजे टोटल पुरुषांसाठी 24 जागा आणि महिलांसाठी 6 जागा, टोटल 30 जागांची वॅकन्सी आहे। ह्या जागांचा वैशिष्ट्य असं आहे की जेव्हा तुम्ही या माध्यमातून अप्लाय कराल, अप्लाय करताना तुम्हाला त्याची फॉर्मची लास्ट डेट, एक्झाम डेट हे सगळं दिलेलं आहे व्यवस्थित। पण ह्या क्रायटेरिया काय दिलेलं आहे ते बघा। जर तुम्ही यामध्ये क्रिकेटसाठी अप्लाय करत असाल तर तुम्ही बघा तसं वॅकन्सीप्रमाणे 4 जागा दिल्लीला आहेत आणि मुंबईमध्ये 5 जागा आहेत। पण त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की बॅट्समन आणि फास्ट बॉलर, 2 फास्ट बॉलर आणि 1 बॅट्समन पाहिजे आणि नंतर किंवा 1 ऑलराऊंडर और 1 लेफ्ट आर्म स्पिनर। म्हणजे या प्रकारे त्यांनी बायफर्केशन मुंबईसाठी दिलेलं आहे। आणि खास करून मी मुंबईचं यासाठी सांगतोय कारण जी महाराष्ट्रातली मुलं ती मुंबईसाठीच अप्लाय करतील। मग यामध्ये 5 वॅकन्सीज तुम्ही बघा मुंबईसाठी क्रिकेटसाठी आहेत, 1 बॅट्समन, 2 फास्ट बॉलर, 1 ऑलराऊंडर आणि 1 लेफ्ट आर्म स्पिनर। त्याप्रमाणे मेलमध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या कबड्डीसाठी तुम्ही बघा 6 वॅकन्सी आहेत आणि फिमेलसाठी 5 वॅकन्सी आहेत। पण इथेच तुमचं त्यांनी असं म्हटलं आहे राईट कॉर्नर डिफेंडर, लेफ्ट कॉर्नर डिफेंडर आणि राईट सेंटर डिफेंडर। म्हणजे या प्रकारे तुम्ही जेव्हा तुम्ही तुमच्या स्टेट लेवल, युनिव्हर्सिटी लेवलला खेळतात तेव्हा या प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे। त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे 1 लेफ्ट सेंटर डिफेंडर, 1 राईट रायडर आणि 1 लेफ्ट रायडर। म्हणजे हे बायफर्केशन दिलेलं आहे। तर ह्या 6 वॅकन्सी त्या अशा प्रकारे भरले जातील। त्याचप्रमाणे मुलांमध्ये सुद्धा तसंच तुम्ही बघितलं की क्रिकेटमध्ये त्यांनी तसंच केलं होतं, पण महिलांमध्ये सुद्धा त्यांनी तेच केलेलं आहे इथे कबड्डीसाठी की लेफ्ट सेंटर डिफेंडर, 1 राईट सेंटर डिफेंडर आणि 1 लेफ्ट कॉर्नर डिफेंडर आणि त्याचप्रमाणे 1 राईट रायडर आणि 1 लेफ्ट रायडर। म्हणजे 5 वॅकन्सी ज्या महिलांसाठी आहेत त्याप्रमाणे त्यांनी स्पेशलाइज केलेलं आहे की तुम्ही कोणत्या कबड्डीमध्ये कोणत्या सेक्शनमध्ये तुम्ही एक्सपर्ट आहात त्याप्रमाणे ते फॉर्म भरायचे आहे। मग तुम्हाला हा बायफर्केशन सांगण्यासाठी या यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला मी सगळं दाखवलेलं आहे। आता तुम्हाला हे बघायचं आहे की या वॅकन्सीज येण्याकरिता की हे जे वॅकन्सीज काढलेले आहेत त्यामध्ये टेबल टेनिसला सुद्धा मुंबईला 1च वॅकन्सी आहे आणि तुम्हाला मी सांगितलं एक सिंगल प्लेअरचं आणि चेन्नईला 1 वॅकन्सी आहे। पण फुटबॉलमध्ये त्यांनी 8 वॅकन्सीज दिलेल्या आहेत मुंबईमध्ये। खूप महत्त्वाची गोष्ट आहे, 1 गोलकीपरची वॅकन्सी आहेत, 2 डिफेंडरच्या वॅकन्सी आहेत, 3 मिडफिल्डर्स आणि 2 फॉरवर्ड्स। म्हणजे
फुटबॉलचे जे काही पोझिशन्स आहेत आणि जे स्ट्रायकर्स आहेत त्याप्रमाणे त्यांनी एक एक वॅकन्सी गोलकीपरला, 2 डिफेंडरला, 3 मिडफिल्डरला आणि 2 फॉरवर्डला दिलेल्या आहेत. असं त्यांनी 8 वॅकन्सी. या वॅकन्सीज काढण्यामागे हेतू असा आहे की बँक ऑफ बरोडाने एक नवीन स्पोर्ट्स पॉलिसी सुरू केली आणि त्या स्पोर्ट्स पॉलिसीच्या अंडर ह्या ज्या आधीचे जे प्लेयर होते त्या प्लेयरचा जो एज आहे तो एज बार झाल्यानंतर ही वॅकन्सीज काढण्यात आलेली आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन त्यांनी 22 एप्रिलला सुरू केलेलं आहे आणि 12 मे याची लास्ट डेट आहे. म्हणजे तुमच्याकडे अजून 8 दिवस आहेत. तुम्ही हा अर्ज भरून घ्या. तुम्ही क्रायटेरिया बघा. फुल ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला बँक ऑफ बरोडाच्या वेबसाईटवरती पण दिसेल आणि यामध्ये त्यांनी एज लिमिट मात्र 20 ते 28 मध्ये लिहिलेलं आहे. आता ही जी एज लिमिट आहे 20 ते 28 ही म्हणजे कॉमन जी IBPSच्या माध्यमातून क्लेरिकल कॅडरला जे फॉर्म भरतात त्याचप्रमाणे एज लिमिट आहे. आणि क्वालिफिकेशन्स क्रायटेरिया म्हणजे तुम्ही बघा OBCला त्यांनी एक्झम्पशन दिलेलं आहे. म्हणजे जास्तीत जास्त नॉन क्रिमिनल असेल तर एज रिलॅक्सेशन आणि शेड्यूल कास्ट आणि ह्याला त्यांनी 10 इयर्स दिलेलं आहे. मग त्याप्रमाणे जे रिलॅक्सेशन्स आहेत एज लिमिट ते त्याप्रमाणे त्यांनी ते केलेले आहेत. आता कॅन्डिडेट मस्ट बी ए ग्रॅज्युएट हे जर दिलेलं आहे हे म्हणजे हे मेन क्वालिफिकेशन आहे की कॅन्डिडेट ग्रॅज्युएशन त्यांचं कंप्लीट हवं आहे. आता एनी ग्रॅज्युएट मग तो पास क्लास असेल, फर्स्ट क्लास असेल, काही त्याचा इम्पॉर्टन्स नाही आहे कारण ते ग्रॅज्युएशन हे कंप्लीट पाहिजे. त्याप्रमाणे तुम्ही जेव्हा स्पोर्ट्स क्वालिफिकेशन म्हणतात तर नक्की ह्यांना इथे गोंधळ होतो की आपण स्पोर्ट्स क्वालिफिकेशन काय आहे. तर त्यांनी सांगितलं आहे रिप्रेझेंटेड अ स्टेट ऑर युनियन टेरिटरीज ऑफ द कंट्री इन नॅशनल ऑर इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स. म्हणजे एकतर हे पाहिजे. आता दिलं मस्ट सॅटिस्फाय ॲटलिस्ट 1 म्हणजे यातला कुठलं तरी एक क्रायटेरिया तुम्ही कंप्लीट केलं पाहिजे. हे असेल ऑर तुम्ही मेडल विनर इन ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप ऑर खेलो इंडिया म्हणजे यूथ विंटर पॅरा युनिव्हर्सिटीज गेम्स ह्याच्यामध्ये एका दोघांपैकी एक पाहिजे. किंवा इथे सुद्धा ऑर represented the university in inter-university tournaments or representations a state or UT school team in national sports games for schools. तर याच्यामध्ये तुम्ही या 4 पैकी कुठेही एकामध्ये तुम्ही तुमचं रिप्रेझेंटेशन असेल, सर्टिफिकेट असेल तुम्ही नक्कीच अप्लाय करा. ही सुवर्ण संधी आहे. तर हे तुम्हाला कुठले तरी एक पाहिजे. त्यानंतर जनरल OBCला त्यांनी 850 रुपये चार्जेस ठेवले एक्झाम फीस आणि SC ST वुमेन्स फॉर्म भरण्यासाठी 175 ठेवलेले हे ॲज पर द ॲप्लिकेशन आहे. तुम्हाला सिलेक्शन कसं होणार तर तुम्हाला शॉर्ट लिस्टिंग ऑफ ॲप्लिकेशन पहिल्यांदा तुमचं डॉक्युमेंट्स बघून ते शॉर्ट लिस्टिंग करणार की तुम्ही हे जे तुम्हाला तुम्ही हा जो क्रायटेरिया दिलेला आहे याच्यामध्ये तुम्ही बसताय का, ह्या 4 पैकी एक तरी तुमच्याकडे बरोबर डॉक्युमेंट्स आहेत का हा पहिलं बघणार ते. त्यामुळे शॉर्ट लिस्टिंग झालं तुमचं की तुमचं फील्ड ट्रायल ग्राउंड ट्रायल होईल तुमचं. त्याच्यामध्ये ग्राउंड ट्रायलमध्ये तुमचं मेडिकल केली जाईल, फिटनेस बघितली जाईल, सिलेक्शन त्यांच्या बेसवरती जे काही ते लोक जे अंपायर नेमतील किंवा रेफरी नेमतील त्यांच्या माध्यमातून ते सिलेक्शन होईल. तर सिलेक्शन झाल्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल. म्हणजे तुमचं जे 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स तुम्हाला स्पोर्ट्स रिलेटेड सर्टिफिकेट जे यांना अपेक्षित आहेत किंवा जे त्यांनी दिलेले आहेत ते डिझर्व्ड आहेत त्यांना पहिल्यांदा हे सगळं त्यांचं प्रोसेसमधून हे केलं जाईल. आणि त्याच्यानंतर मग तुमचं आलं पे स्केल. आता तुम्हाला साधारण माहिती आहे की आज क्लेरिकलला अप्लाय करताना इथून बेसिक पे स्केल स्टार्ट होतो. मॅक्सिमम एवढं असं म्हणजे जवळजवळ तुम्हाला 35-40 हजाराचा एक आणि हा परमनंट जॉब आहे. त्याच्यामुळे ही सगळ्यात महत्त्वाची वॅकन्सी आहे आणि हे DA वगैरे बेनिफिट्स तुम्हाला मिळणारच आहे. आता हा जो भाग आहे तो म्हणजे स्थानीय लोकाधिकार समिती या माध्यमातून आमचे जे डिमांड्स आहेत ते डिमांड अशा प्रकारे आहेत की जेव्हा तुम्ही ह्या परीक्षेला म्हणजे या सिलेक्शन प्रोसिजरला अप्लाय करताना लोकाधिकार समितीने बँक ऑफ बरोडा स्थानिक लोकाधिकार समितीने आम्ही डिमांड मॅनेजमेंट समोर ठेवला होता. तो डिमांड असा होता की ज्या ज्या वेळेला ह्या वॅकन्सीज येतात त्या वॅकन्सीजमध्ये तुम्ही अप्लाय करताना जे कॅन्डिडेट्स आहेत ते कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर न घेता त्यांना परमनंट बेसिसवर घ्या. या बेसिसवरती ही जाहिरात काढलेली गेली आहे. खास करून स्थानिक लोकाधिकार समितीचा मी अध्यक्ष बँक ऑफ बरोडाचा आणि या माध्यमातून मी मॅनेजमेंटला अप्रोच केलं होतं, त्यांना सांगितलं होतं आणि त्यामुळे स्पोर्ट्स पॉलिसीमध्ये जी जुनी पॉलिसी होती त्याच्यामध्ये सगळे खेळाडू आणि कोच जे एज बार होते त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्याच्यानंतर ही नवीन पॉलिसीच्या माध्यमातून ही रिक्रुटमेंट होत आहे. आता ह्याच्यामध्ये
आपले माननीय खासदार अनिल देसाई साहेब याच्यासाठी आपल्या बँकेच्या जे अध्यक्ष आहेत, जे MD आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर्स चांद साहेब यांना भेटले आणि त्याच्यानंतर ह्या ज्या प्रोग्रेस आहेत त्यांनी इन्स्ट्रक्शन दिल्यानंतर CGMHR GMHRM ह्या लोकांनी बोर्डमध्ये हे प्रस्ताव ठेवून ही पॉलिसी बनवलेली आहे. तर आमचा डिमांड असं आहे की कुठेही हा प्रॉब्लेम न होण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बायफर्केशन ऑफ डॉक्युमेंट्स झालं पाहिजे, डॉक्युमेंट्सचं व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, फिटनेस टेस्ट अंडर स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच म्हणजे जी फिटनेस टेस्ट आहे ते जे एक्सपर्ट कोच आहेत त्यांच्या माध्यमातून ही झाली पाहिजे. हा आमचा एक महत्त्वाचा डिमांड आहे आणि त्याच्यासाठी आम्ही हा विषय लावून धरला आहे. त्यानंतर ग्राउंड सिलेक्शन ट्रायल अंडर द सिलेक्शन पॅनल. आता ग्राउंड सिलेक्शन ट्रायल अंडर द सिलेक्शन पॅनल याचा अर्थ आहे की सिलेक्शन पॅनलच्या अंडर जे एक बाहेरून एखादा पॅनल अपॉइंट केलं जाईल जो बायस नसेल, म्हणजे असं असेल की तो कुठल्याही प्रकारे कुणाला फेवर करणार नाही अशा प्रकारचं पॅनलवरती व्यक्ती आणेल. ओरल इंटरव्ह्यू व्हिडिओ रेकॉर्डिंग मस्ट बी निडेड, कारण व्हिडिओ रेकॉर्डिंगच्या माध्यमातून कुठल्या फेअर सिलेक्शन झालेलं आहे आणि कोणावरती अन्याय होऊ नये आणि यासाठी स्थानिक लोकाधिकार समिती महासंघाने सुद्धा मॅनेजमेंटला एक पत्र लिहिलं आहे. आणि नंतर फिटनेस टेस्ट अँड ग्राउंड सिलेक्शन फॉर ट्रान्सपरन्सी, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी आमच्या एक डिमांड आहे. कारण फक्त फील्ड ट्रायल म्हटलं तर त्याच्यामध्ये कुठेही कुणावरती अन्याय होणार नाही आणि यामुळे बँक ऑफ बरोडा स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून एक 6 महिन्यापूर्वी मी मॅनेजमेंटला भेट दिली होती. मॅनेजमेंटला ठणकावून सांगितलं होतं की अशा प्रकारे कोणालाही म्हणजे याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेसमध्ये इंटरफेअर करून दिलं जाणार नाही. सिलेक्शन करताना कुठलाही प्लेअर असेल तर कुणाच्या ओळखी किंवा रेफरन्सच्या माध्यमातून डायरेक्ट घेतलं जाणार नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरून जे कॅन्डिडेट्स घेतले गेले होते किंवा ह्यापुढे घेतले जातील त्यांना पूर्णपणे स्टायपेंड त्यांच्या हाती मिळेल. हे सगळ्या गोष्टी आम्ही ठणकावून सांगितल्यानंतर मॅनेजमेंटनी या गोष्टीवरती विचार केला, बोर्डमध्ये प्रपोजल ठेवलं गेलं आणि या प्रपोजल आलं. आता अनेक लोक तुम्हाला याचा आमिष पण दाखवतील की तुम्ही आमच्या माध्यमातून सिलेक्शन प्रोसेसला जा किंवा आम्ही तुम्हाला सांगतो आमच्या ओळखी आहेत, असं इथे काही नाही आहे. ही पूर्णपणे व्हेरिफिकेशन करून ह्या सगळ्या प्रोसेसच्या माध्यमातून जाणार आहे. स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून याच्यावरती एक बारीक नजर ठेवली जाईल आणि ही प्रोसेस जी आहे ती फेअर होण्यासाठी आम्ही 100% ह्याच्यावरती कटिबद्ध आहोत. तर त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. महाराष्ट्रातल्या खास करून मुंबईमधल्या मराठी मुलींनी याच्यामध्ये जर तुमचं हे सगळं क्रायटेरिया बसत असेल तुम्ही नक्कीच अप्लाय करा आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच तुम्हा सर्वांना आम्ही बँक ऑफ बरोडामध्ये बघू इच्छितो. आणि या सगळ्या गोष्टीची प्रोसेस तुम्हाला मी सांगितल्यानंतर तुम्ही नक्कीच त्याच्यात अप्लाय कराल आणि या सिलेक्शन प्रोसेसला सामोरं जाल. थँक्यू व्हेरी मच.